वास येतोय. थंड आहे. आमटी बरोबर काय खायला आहे? आमटी, भात. हा, भात आणि आमटी खातो. भात आणि आमटी. हा. पर्यंत भात वाढून घेऊया. भात, आमटी जास्त आहे, भात पण जास्त असायला पाहिजे. झाली गरम? मस्त सुगंध सुटलाय. तर एवढीशी आमटी ठेवून काय करायची? आता ही आमटी वाटीत घेतो. तुम्ही येणार आहात हे कळवलं असतं तर तुमच्या आवडीचं काहीतरी जेवायला बनवलं असतं ना. नाही अहो, आपण दोघी बाहेर जाणार होतो म्हणून आमटी भातच बनवला मी. सकाळी नाश्ताही बरा झाला होता ना. ठीक आहे, नको काळजी करू, बनवू आपण पटकन. तुम्ही संतोष, काय हो, आल्यापासून बघते मी. फक्त बडीशेप काय खाताय? काय रे, काय झालं? उलटी. उलटी? उलटी? हो बाई, काय रे, काय अरबट सरबट खाल्लंस? काय झालं? दोघे असे गप्प का आहात? काय झालं? काय बोला तरी ना. वीणा, तू एक काम कर, पटकन ना लिंबू काप आणि अर्धा लिंबू घेऊन ये, मीठ लावून आण. हो. त्यांनी चोखलं की जरा बरं वाटेल. लगेच घेऊन आले. काय काळजी करू, आणि बडीशेप जास्त खाऊ नको. हो. काहीतरी अरबट सरबट खातो. आणि जयंतराव, तुम्ही काही कामासाठी आला होतात का सासवडला? याने आमटी ठेवली असती तर तुम्हाला ती देऊ शकलो असतो, आणि ही चव जानूच्या हातची आहे का हे विचारू शकलो असतो. पण जयंतराव, नाही म्हटलं, कामासाठी आला होतात का? काही काम नाही आई, सहज चक्कर टाकली. पण आता निघतोय मी, ऑफिसलाही जायचंय मला. अच्छा. दादा, काळजी घे. कॉफी करते ना पटकन. नाही ना, नको आहे, मी ऑफिसला घेईन. हॅलो, विश्वा, ऑफिसला भेटूया. व्हॉट? ऐकू नाही आलं का? मी विचारलं ऑफिसला भेटूया. तुम्ही हे विसरताय का? आजच तुम्ही आमच्या घरी जेवायला आला होता. मग असं कोणी म्हटलं की ज्या दिवशी मी तुमच्याकडे जेवायला येईन त्या दिवशी ऑफिस बंद असेल? मी असं अजिबात म्हणाल नाही, पण आज घरी असताना तुम्ही ऑफिसचं काहीच डिस्कशन केलं नाही आणि आज आता अचानक म्हणताय ऑफिसला ये. विश्वा, तू एम्प्लॉय नाही आहेस माझ्या ऑफिसमधला. वी आर बिझनेस पार्टनर्स, इफ यू रिमेंबर. आणि पार्टनर्स असणं म्हणजे फक्त प्रॉफिट शेअरिंग नाही, सतत काम करायची तयारी लागते, सतत ऑन टोज राहावं लागतं. कुठल्याही एम्प्लॉईपेक्षा सगळ्यात जास्त काम मालकाला करायला लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. आणि ऑफिसला वेळा असतात, ही गोष्टही विसरून जायला लागते. त्यामुळे अर्ध्या तासात माझ्या ऑफिसला ये. फाईन. अँड येस, वन मोर थिंग. आज आपल्याला रात्री उशीर होणार आहे, त्यामुळे न विसरता जेवणाचा डबा घेऊन. हॅलो, तू जानूवर संशय घेतोयस? जानू नाही, इट्स जानवी जयंत कानटकर फॉर यू. मुद्दा हा आहे की ती खूप चांगली मुलगी होती, आणि तू जसा विचार करतोयस ना, तसं आमच्यात कधीच काहीही नव्हतं. कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर? जेव्हा जानूने मला याबद्दल सांगितलं होतं तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवला होता, पण तो विश्वास मी तुझ्यावर नाही ठेवू शकत विश्वा. ठीक आहे तर, फाईन, ॲज यू विश. पण या ऑफिसमध्ये तुला जर याच विषयावर बोलायचं असेल तर मला इथे थांबायचं नाहीये. तुला गोष्टी प्रोफेशनल ठेवता आल्या तर ठीक, नाहीतर जयंत, मला इथे काम करायचं नाही.
डबा उघड. जानू सुद्धा माझ्या डब्यात अशाच चिठ्ठ्या पाठवायची. हा विश्वा फारच लकी आहे. जानू होती तेव्हा याच्याशी बोलायची, याच्याशी तिची मैत्री होती. आणि आता ती नाहीये तर याच्या आयुष्यात सई आहे, जी त्याच्यावर प्रेम करते, त्याला चिठ्ठ्या पाठवते. माझ्यासाठी पण पाठवला असेल ना डबा? मिस्टर जयंत, मगासपासून हा जो डबा तुमच्या समोर आहे हा तुमच्यासाठीच आहे आणि हा डबा माझ्यासाठी.